नमस्कार, मी संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज मी उपवासानिमित्त सगळ्यांच्या आवडीचा कुरकुरीत असा साबुदाणा वडा बनवणार आहे। नेहमीप्रमाणे रेसिपी अतिशय सोपी आहे आणि झटपट पटकन बनवून तयार होते। आवाज आहे का? येस, असा कुरकुरीत साबुदाणा वडा जर बनवायचा असेल तर काय काळजी घ्यायची ते इथं मी सांगितलं आहे। सुरुवात करूयात। त्याच्यासाठी मी इथं 2 कप साबुदाणा घेतला आहे। आता साबुदाणा वड्यासाठी साबुदाणा योग्य पद्धतीने भिजणं खूप जास्त गरजेचं आहे। त्यासाठी काय करायचं, साबुदाणा सुरुवातीला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। मी इथं साबुदाणा 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय। आता साबुदाण्याच्या वरती साधारणतः 1 इंचभर पाणी राहील इतपत पाणी ठेवायचं आहे आणि साबुदाणा अर्ध्या तासासाठी झाकून असाच ठेवायचा आहे। पाणी असंच राहू द्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे। अर्धा तास झालाय, झाकण उघडून एकदा चेक करून घेऊयात। अर्ध्या तासानंतर तुम्ही बघितलं साबुदाण्याने बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब केलंय। फक्त एवढंच पाणी आता साबुदाण्यामध्ये शिल्लक राहिलेलं आहे। आता हे वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि फक्त 2 ते 3 टेबलस्पून पाणी राहील इतपतच पाणी आपल्याला साबुदाण्यामध्ये राहू द्यायचं आहे। मी वरचं सगळं पाणी काढून घेतलंय। साबुदाणा आत्ताच बऱ्यापैकी भिजलाय। असं थोडंसं 2-3 टेबलस्पून पाणी साबुदाण्यामध्ये असंच राहू द्यायचं आहे। आता साबुदाणा कमीत कमी 8 ते 9 तास भिजू द्यायचा आहे। आता रात्रीचे 8 वाजलेले आहेत। रात्रभर मी साबुदाणा असाच भिजू देते। झाकण ठेवून 8 ते 9 तासासाठी भिजत ठेवायचा आहे। आत्ता सकाळचे 5 वाजलेत। आपला साबुदाणा भिजवून बरोबर 9 तास झालेले आहेत। तुम्ही बघू शकताय साबुदाणा एकदम परफेक्ट भिजला आहे। हाताने काय करायचं, सुरुवातीला साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे। साबुदाणा मोकळा करताना तुम्ही बघू शकताय माझ्या हाताला बिलकुल पाणी लागलेलं नाही आहे। हात बिलकुल ओलसर झालेला नाही आहे, तर एकदम कोरडा आहे, एकदम परफेक्ट आपल्याला असाच हवं आहे। साबुदाणा देखील एकदम परफेक्ट व्यवस्थित भिजला आहे। एक दाणा उचलून मी दोन्ही बोटामध्ये असं दाबून बघितलं आहे, तर एकदम स्मॅश होतोय। एकदम परफेक्ट असा साबुदाणा देखील भिजलेला आहे। मी आता याच्यातले फक्त अर्ध्या साबुदाण्याचे वडे बनवणार आहे। पण 2 कप साबुदाणा भिजवला होता, त्याच्यातला म्हणजे 1 कप साबुदाणा भिजवलेला मी काढून घेते आहे आणि प्रमाण देखील मी 1 कप साबुदाण्याप्रमाणेच सांगणार आहे। एका मोठ्या ताटामध्ये पसरत ताटामध्ये साबुदाणा काढून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय साबुदाणा एकदम परफेक्ट भिजला आहे। एकदम दाणेदार मोत्यासारखा असा साबुदाणा आपला मोकळा मोकळा भिजलेला आहे। आता याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालून घ्यायचे आहेत। मी तर 3-4 हिरव्या मिरच्यांचा ठेचा घेतला आहे आणि याच्यामध्येच मी अर्धा इंच आलं देखील बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही हिरवी मिरची कट करून देखील घालू शकतात आणि आलं किसून देखील घालू शकतात। 1 टीस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर घालून घ्यायचं आहे। हे फक्त कलरसाठी आहे, तिखट अजिबात नाही आहे। आता इथे मी थोडासा शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये घालून घेते। अर्धा कप शेंगदाणे म्हणजे जवळपास 100 ग्रॅम शेंगदाणे एकदम मंद गॅसवर भाजून घेतले आणि असा जाडाबडा कूट करून घेतला आहे। शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। 1 टीस्पून साखर घालून घ्यायची। आता वड्यामध्ये साखर घातल्यामुळे साबुदाणा वड्याची चव गोड होत नाही, पण त्याने टेस्ट खूप छान एनहान्स होते। थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। सोबत अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे। सगळ्यात शेवटी मी इथं 2 उकडलेले बटाटे घेतलेत, मध्यम साईजचे आहेत, कुस्करून याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। फक्त बटाटा उकडताना तो जास्त ओलसर नसावा, या पद्धतीनं बटाटा उकडून घ्यायचा। त्यासाठी काय करायचं, कुकरमध्ये खाली पाणी घ्यायचं, नंतर कुकरचा डब्बा घ्यायचा, त्याच्यामध्ये पाणी बिलकुल घ्यायचं नाही आणि 2 बटाटे किंवा तुम्हाला जेवढे बटाटे हवे तेवढे याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आणि कुकरच्या शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत। असं केल्यामुळे उकडलेला बटाटा जास्त ओलसर होत नाही, एकदम व्यवस्थित उकडला जातो। तर इथं मी बटाटा व्यवस्थित कुस्करून घेतला आहे। आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना काय करायचं, या पद्धतीनं असं हाताने दाबत दाबत सगळं एकजीव करण्याचा प्रयत्न करायचा। याच्यामुळे काय होतं ना, साबुदाण्यात घातलेले सगळे जिन्नस मस्त एकजीव होतात आणि काही साबुदाणा स्मॅश होतो, काही अख्खा राहतो, त्याच्यामुळे साबुदाणे वडे छान मस्त असे दाणेदार बनतात। मिश्रण आता इथं मस्तपैकी एकजीव झालेलं आहे। बाइंडिंग पण खूप छान यायला लागले, तुम्ही बघू शकताय। याचा अर्थ आपलं बटाट्याचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे। बटाट्याचं प्रमाण एकदम परफेक्ट पाहिजे, जास्त जर झालं तर साबुदाणा वडा तेवढं कुरकुरीत होत नाही। आता मिश्रण सगळं एका साईडला जमा करून घ्यायचं आहे। सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झालं की मग नंतर हात स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग साबुदाणा वडे करायला घ्यायचे आहेत। हात व्यवस्थित धुवून घ्यायचे आणि हाताला किंचितसं हलकंसं एकदम तेल लावून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे साबुदाणे वडे व्यवस्थित बनवता येतात।
आता साधारणतः एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि आपण लाडू बांधतो ना त्या पद्धतीने घट्ट असा बांधून घ्यायचा. या पद्धतीने असं लाडवाप्रमाणे एक गोळा व्यवस्थित बांधून घ्यायचा. नंतर दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये घेऊन हलकंसं प्रेस करायचं आहे. नंतर साईडनी साबुदाणा वड्याच्या ज्या कडा आहेत त्या सील करायच्या आहेत. त्याच्यासाठी ह्या पद्धतीने असा उचलायचा, तळ हातावर टेकवायचा आणि कडा सील करून घ्यायच्या. 2 ते 3 वेळेला ह्या पद्धतीने करायचं. दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये घ्यायचा, थोडासा प्रेस करायचा आणि कडा सील करायच्या आहेत. असं केल्यामुळे साबुदाणा वड्याच्या कडा व्यवस्थित सील होतात आणि साबुदाणा वडा तळताना तो तेलामध्ये फुटत नाही. साबुदाणा वडा खूप जास्त पातळ देखील बनवायचा नाही किंवा खूप जास्त जाड देखील ठेवायचा नाही. तर ह्या पद्धतीने अशी साबुदाणा वड्याची जाडी ठेवायची आहे. याच पद्धतीने बाकीचे साबुदाणा वडे देखील बनवून घेते. सुरुवातीला साबुदाणा वडे बनवून घेते, मग नंतर एकत्रच तळायला घेते. खूप सोपं आहे. लिंबा एवढ्या साबुदाण्याचा मिश्रणाचा एक गोळा घ्यायचा, लाडवाप्रमाणे बांधायचा, नंतर दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये घेऊन हलकासा प्रेस करायचा आणि दाखवल्याप्रमाणे कडा सील करून घ्यायच्या. म्हणजे तेलात तळताना साबुदाणा वडा फुटत नाही. इथं माझे सगळे साबुदाणे वडे बनवून तयार आहेत. तर इथं मी घेतलेल्या प्रमाणामध्ये 12 साबुदाणे वडे माझे तयार झालेले आहेत. तळायला घेऊयात. इथं साईडला मी तेल तापायला ठेवलं होतं. इथं मी एकदाच खूप जास्त तेल कढईमध्ये घेतलेलं नाही, तर एका वेळेला 3 ते 4 साबुदाणे वडे तळता येतील इतपतच तेल मी घेतलेलं आहे. आता तेल व्यवस्थित तापलं की नाही हे बघण्यासाठी मी काय केलं आहे, एक साबुदाणा मी तेलामध्ये टाकून पाहिला, तर तो टाकल्याबरोबर बुडबुडी येऊन वरती यायला लागलीच आणि करपला नाही. याचा अर्थ आपलं तेल इथं परफेक्ट गरम झालेलं आहे. आता एका वेळेला बसतील एवढे साबुदाणे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. मी इथे 4 साबुदाणे वडे तेलात सोडून घेते आहे. साबुदाणा वडे तेलात सोडल्याबरोबर लागलीच हलवायची घाई करायची नाही, तर थोडं थांबायचं, त्यांना सेट होऊ द्यायचं आणि मग नंतर उलटपालट करायचं आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि साबुदाणे वडे तळून घ्यायचे आहेत. 2 मिनटं झाले. साबुदाणा वडे पण आता मस्त सेट झाले. तेव्हा साबुदाणे वडे मी आता पलटून घेते. गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि साबुदाणे वडे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. तेलाचे बुडबुडे कमी झालेत आणि वड्यांना देखील छान मस्त सोनेरी रंग आला आहे. इथे आपले वडे तळून तयार झालेत. काढून घेऊयात. तेल निथळायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. याच पद्धतीने बाकीचे वडे देखील तळून घेते. फक्त लक्षात घ्या गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे. तर इथं सगळे साबुदाणे वडे तळून तयार झालेत. आवाज आहे का? मस्तच. बघितलं साबुदाणे वडे मस्त किती छान असे क्रिस्पी झालेत. साबुदाणे वडे जेवढे क्रिस्पी बनलेत तेवढेच आतून ते छान असे सॉफ्ट आणि हलके झालेले आहेत. साबुदाणा वडे बनवताना फक्त 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे साबुदाणा व्यवस्थित भिजणं आणि दुसरं बटाट्याचं योग्य प्रमाण. म्हणजे साबुदाणा वडा बाहेरून मस्त असा क्रिस्पी होतो आणि आतून सॉफ्ट बनतो. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोबत लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूयात एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.